तर आज आपण अशी हरभऱ्याच्या डाळीचे वडे करून मस्त अशी पारंपरिक रसरशीत मस्त भाजी करून दाखवणार आहोत. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे. चला तर बघूया रेसिपी. तर सांडग्याच्या भाजीसाठी आपण हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे. ती चांगली 2 तास भिजत घातली होती. तुम्ही बघू शकता किती फुगलेली आहे. आता ह्यातलं पाणी सगळं काढून घेऊया आणि आपल्याला ही मिक्सरला जाडसरच फिरवून घ्यायची आहे, कारण ह्याचे आपल्याला सांडगे करायचे आहेत. आपण सांडग्याची भाजी करणार आहोत आज. त्यासाठी मी इथे मसाले कोथिंबीर घेतलेली आहे काड्यासकट, थोडासा कढीपत्ता घेतलेला आहे, लसूण आणि आलं घेतलेलं आहे, अर्धा इंच आलं, 10-12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. इथे एक कांदा मी चांगला भाजून घेतलेला आहे. इथे अर्धी वाटीपेक्षा थोडं कमी खोबरं घेतलेलं आहे, ते सुद्धा आपण छान खरपूस भाजून घेत आहोत. हा मसाला छान भाजून घ्यायचा, म्हणजे आपली भाजी अगदी सुंदर टेस्टी होते. ह्यातच आपल्याला आता लसूणही घालायचा आहे. लसूण आणि कढीपत्ता पण आपण ह्यातच घालणार आहोत आणि कोथिंबीरच्या काड्या थोड्याशा आपण मसाल्यातच परतून घेऊया. आणि थंड करूया आणि मस्त मिक्सरला ह्याचं फाईन वाटण तयार करून घेऊ. आता हा मसाला गार होईपर्यंत आपण हरभऱ्याची डाळ मिक्सरला छान वाटून घेऊया. खूप बारीक नाही वाटायची आपल्याला, जाडसरच आपण ओबडधोबडच वाटून घेणार आहोत. अशी वाटून घेऊया आपण. तर हे असं आपण जाडसर वाटून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता त्याच मिक्सरच्या भांड्यात आपण मसाला वाटून घेणार आहोत. पण हा मसाला वाटताना आपण त्यामध्ये कोरडे मसाले सुद्धा ह्याच्याबरोबरच वाटून घेणार आहोत. तर त्यासाठी मी इथे कांदा लसूण मसाला घालते 1 ते 1.5 चमचा. तुम्ही बघू शकता. धना पावडर 1 चमचा, जिरा पावडर अर्धा चमचा, गरम मसाला अर्धा चमचा, हळद घालूया, काश्मीरी मिरची पावडर घालूया अर्धा चमचा, मीठ घालूया 1 चमचा. आता आपण हे बारीक वाटून घेऊया. आता ह्यामध्ये आपल्याला 2 चमचे बेसन पीठ घालायचं आहे, ते घालून घेऊया. हळद घालूया, लाल तिखट घालूया किंचित, धना पावडर घालूया अर्धा चमचा, मीठ घालूया, हिंग घालूया थोडा आणि कोथिंबीर घालूया बारीक चिरलेली. आणि आता हे चांगलं आपण मिक्स करूया. आपल्याला याचे सांडगे करायचे आहेत. पाणी लागेल तसंच घालायचं, आपल्याला खूप पण नाही हे करायचं पातळ. साधारण आपण भजे कसं करतो त्याच्यापेक्षा किंचित घट्ट आपल्याला हे करायचं. लागेल तसंच पाणी घालायचं आहे आपल्याला, कारण आपण ही डाळ भिजून घेतलेली आहे चांगली. किंचित पाणी घालूया. परत एकदा मिक्स करूया. असं छान मिक्स करून घेऊया आपण. एक चमचा गरम तेलच आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत. आपण सोडा वगैरे काही घालणार नाहीये, फक्त आपण मोहन अगदी 1 चमचा घातलेला आहे ह्यामध्ये. आणि मिक्स करून घेऊया. आणि आता आपण ह्याचे सांडगे करून घेऊया भजेसारखे. भाजीला रोज रोज 30 भाजी खाऊन कंटाळा येतो, कधीतरी चेंज म्हणून असं केलं तरी सर्वजण आवर्जून खातात. अगदी सुंदर भाजी होते, तुम्ही सुद्धा करा. आता ह्याचे आपण वडे करून घेऊया. आता गॅस आपण लो टू मीडियमच केलेला आहे. असे आपण सांडगे घालून घेऊया असे.
थोडे लांब लांबच घालायचे. हरभरा डाळीचे अगदी सुंदर होतात. असे करून घेऊया आपण छान फ्राय. आता तुम्ही बघू शकता कसे झालेत आपले सांडगे. मी जवळून पण दाखवते तुम्हाला. हे बघा किती सुंदर झाले ना, इतके हलके फुलके झालेले आहेत ना. तुम्ही बघू शकता. असेच आपण दोन्ही साईडनी छान तळून घेतलेले आहेत. आता आपण हे काढूया बाहेर. गार झाल्यावर मी तुम्हाला एक सांडगा मोडूनही दाखवेल की आतून कसा झालेला आहे. आता गरम गरम आहे. तर हे काढू आणि असेच आपण दुसरे पण करून घेऊया. आणि असे फक्त असे सांडगे खायला सुद्धा इतक्या सुंदर लागतात. बघू शकता तुम्ही, इतके सुंदर झालेले आहेत सांडगे. आता दुसरी बॅच पण आपण घातलेली आहे. तुम्ही बघू शकता. अगदी हलक्या अगदी चमच्याने फक्त किंचित त्यांना हे करायचं. मग पलटी करूया आपण. अगदी सुंदर मस्त क्रंची होतात. आता हा मी तुम्हाला एक फोडून दाखवते. बघू शकता तुम्ही, इतकं सुंदर आतून आहे बघा. इतकं छान होतं आतून सुद्धा आणि वरतून सुद्धा मस्त क्रंची. असे सुद्धा खायला खूप सुंदर लागतात हे. पण आपण आज हे भाजीत घालणार आहोत. हे आमटी करून त्याच्यामध्ये सोडणार आहोत. आणि त्या आमटीमध्ये असं चुरून खायचे, इतके सुंदर लागतात चपाती बरोबर, भाकरी बरोबर, भाता बरोबर. आता तुम्ही बघू शकता ही पण बॅच मस्त आपण तळून घेतलेले आहेत हरभऱ्याचे मस्त वडे. बघा किती सुंदर झालेले आहेत. ते सुद्धा काढून घेऊया आपण छान नेतो. आता आपण हे वडे सर्व करून घेतलेले आहेत. आता आपण त्याच कढईमध्ये तेल आपण काढून घेतलं आणि भाजी एवढंच तेल ठेवलेलं आहे. आता त्या तेलामध्येच आपण मसाले घातलेले आहे, ते छान आपण परतून घ्यायचे आहे. त्यातच आपण हिंग आणि जिरे, कढीपत्ता घालून फोडणी दिलेली आहे. आणि हे मसाले आपण ऑलरेडी चांगले तव्यातच परतून घेतले होते. कांदा, लसूण, खोबरं, त्याच्यामुळे खूप पण परतायची गरज नाही. आणि मिक्सरलाच आपण वाटण करतानाच सुके मसाले पण त्यातच घातले होते. त्याच्यामुळे झटकीपट होती आपली भाजी, जास्त वेळ लागत नाही. तर तुम्ही बघू शकता मी आता छान परतून घेतलेले आहे. आता यामध्ये आपण गरम पाणी घालूया. आता तुम्ही बघू शकता तेल सुटलेलं आहे आपल्या मसाल्यांना. सर्वप्रथम आपण मिक्सरचं धुतलेलं वाटणाचं पाणी घालूया ह्याच्यामध्ये. चांगलं मिक्स करूया. आता गरम पाणी घालूया आपण. आता आपण आपल्याला जसं हवंय तसं गरम पाणी घातलेलं आहे. मला एवढाच रस्सा करायचा आहे म्हणून मी एवढाच रस्सा ठेवणार आहे. खूप घट्ट नाही, खूप पातळ नाही, मीडियम असा रस्सा तुम्ही बघू शकता. असा रस्सा मी ठेवणार आहे. कारण खूप घट्ट केला तर मग शोषला पण जातो ना, मग अजून कमी होणार. त्याच्यामुळे असाच मी ठेवलेला आहे रस्सा. तुम्ही बघू शकता एवढा पातळ. आता ह्याला आपण छान उकळून घेऊया आणि थोडी वरतून कोथिंबीरही घालूया. मीठ वगैरे सगळं आपण ऑलरेडी सगळं घातलेले आहेत मसाले, त्याच्यामुळे कुठलेच मसाले घालायची गरज नाही. आता छान खळखळून उकळी आणून घेऊया आपण. असे मस्त वडे आपण केलेले आहेत. तुम्ही बघू शकता अगदी सुंदर झालेले आहेत, क्रंची. इथे रस्सा करायला ठेवलेला आहे आपला. आता छान खळखळून उकळी आली
असा रस्सा आपण करून ठेवला ना, असे वडे एका साईडला करून ठेवले, जेवणाच्या वेळेला मस्त रस्सा गरम करायचा ना, असे वडे सोडायचे आणि ताट करायला घ्यायची. अगदी सुंदर होत आहे. अप्रतिम भाजी होते ही. आता रस्सा तुम्ही बघू शकता मस्त खळखळून उकळून घेतलेला आहे आपण. आता गॅस लो टू मीडियम करायचा आणि यामध्ये हे आपण सांडगे केलेले सोडायचे. अगदी सुंदर भाजी होते. असे असे सोडून घ्यायचे. बघू शकता तुम्ही. अशी भाजी अगदी सुंदर लागते, पोळी बरोबर, भाकरी बरोबर, भाता बरोबर. आता तुम्ही बघू शकता अशी मस्त आपली डाळीच्या सांडग्याची भाजी अगदी सुंदर झालेली आहे. तुम्ही बघू शकता. आपण आता काढूया एका बाउलमध्ये. तर आज मी अशी पारंपरिक भाजी करून दाखवलेली आहे. हरभऱ्याची डाळ भिजत घालून अर्धी वाटीच मी डाळ घेतली होती, ती फुगून अगदी 1 वाटी झालेली आहे. त्यात अगदी 2 चमचे बेसन घालून असे मस्त त्याचे वडे करून, छान मसाले वापरून असे वडे केलेले आहेत. खमंग असे आणि छान मसाला तयार करून, कांदा खोबऱ्याचं वाटण करून, अगदी सुगंधी मसाले घालून अशी ही अप्रतिम भाजी केलेली आहे मी इथे टोमॅटोचा वापर केलेला नाही, कारण ही भाजी अशी खाण्यासाठी अशी छान तिखटच सुंदर लागते. अशी गावाकडची ही पद्धत अगदी सुंदर. गावाकडे पण अशी भाजी अगदी आवर्जून बनवतात, तर मी आज इथे बनवून दाखवलेली आहे. रोज रोज भाजी तीच तीच खाऊन कंटाळा येतो, तर अशी ही एखाद्या दिवशी भाजी केली तर सर्वांनाच खूप आवडीने सर्वजण खातात. तर तुम्ही सुद्धा करून बघा. असे वडे खायला सुद्धा अगदी अप्रतिम लागतात आणि भाजी बरोबर तर सुंदरच. तर पोळी भाकरी भाताबरोबर ही भाजी अगदी अप्रतिम लागते. तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली का? आवडली असेल तर संगीताज किचन वाईब्सला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटू आपण पुढच्या रेसिपीला. बाय.